हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज काय बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत, 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, 1 चमचा मगज बी घेतलेली आहे, पिस्ता 10-12 घेतलेले आहेत, वेलची 4-5 घेतलेली आहेत। आता यावर थोडेसे मी केशर टाकून यामध्ये पाणी टाकून हे छान असं भिजायला ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता मी काजू, बदाम, त्याचबरोबर मगजबी, पिस्ता आणि केशर आणि वेलची हे सर्व यामध्ये भिजायला घातलेलं होतं। मी एक 3 तास याला पाण्यात भिजायला घालून ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता केसरचा कलर सुद्धा याला छान असा सुटलेला आहे। आता हे सर्व मी छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि याची पेस्ट तयार करणार आहे। तर याला मी आता मिक्सरला फिरवून घेते। तुम्ही पाहू शकता हे मी सगळं मिक्स वाटून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे थोडंसं आपल्याला जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं भरडच ठेवायचं आहे। आता आपण पहिला मी क्लासिक फ्लेवर शेक करत आहे। आता यासाठी मी काय करते, यामधलं 1-2 चम्मच हे मिक्सर घेते आणि यामध्ये 1 टेबलस्पून किंवा 1.5 टेबलस्पून साखर टाकते आणि यामध्ये मी दूध टाकते आणि याला मिक्सरला फिरवून घेते। तर तुम्ही पाहू शकता हा आपला पहिलावाला शेक तयार झालेला आहे। आता याला मी छान असं ग्लासमध्ये बर्फ टाकून, त्याचबरोबर तुम्ही यामध्ये आईस्क्रीमसुद्धा टाकू शकता। तर तुम्ही बघू शकता हा आपला क्लासिक फ्लेवर तयार झालेला आहे। आता यावर छान असं मी थोडेसे काजू आणि बदामचे काप टाकणार आहे आणि थोडंसं केसर। तर यावरती छान असं केसर टाकणार आहे। आता मी दुसरा फ्लेवर करायला घेणार आहे। आता यामधलं मी मिक्स केलेलं त्यामधून मी 2 चम्मच घेत आहे आणि 1 चम्मच साखर घेत आहे आणि हे मँगोचे काप आहेत। तर दुसरा फ्लेवर आपला मँगो फ्लेवर आहे। कलर येण्यासाठी मी यामध्ये थोडासा फूड कलर टाकत आहे। हे 1 कप दूध टाकून आता आपण छान असं याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर हा आपला मँगो फ्लेवर सुद्धा तयार झालेला आहे। तर याला सुद्धा आपण छान असं ग्लासमध्ये वतून घेऊया। तुम्ही बघू शकता हा आपला मँगो फ्लेवर सुद्धा छान असा तयार झालेला आहे। यावरती सुद्धा आपण छान असे काजू बदामचे काप टाकून आणि केसर टाकून घेणार आहोत। याच भांड्यामध्ये मी परत आता 2 चम्मच जे आपण मिक्स करून घेतलं होतं ते, यामध्ये 1 चम्मच साखर आणि तिसरा फ्लेवर आपण करणार आहे गुलकंद। तर त्यासाठी मी गुलकंद टाकणार आहे 1 चम्मच। तर 1 चम्मच गुलकंद आणि 1 कप दूध। आता हे सुद्धा छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर आता हा तुम्ही बघू शकता हा गुलकंद फ्लेवर तयार झालेला आहे। तर तो पण आपण छान असा ग्लासमध्ये टाकून घेऊया। गुलकंद फ्लेवर तयार झालेला आहे। यावरती सुद्धा आपण छान असे काजू आणि बदामचे काप आणि केशर टाकणार आहोत। तर आपला तिसरा गुलकंद फ्लेवर तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आपले तिन्ही फ्लेवर खूप मस्त असे झालेले आहेत। तर यामधला हा गुलकंद फ्लेवर आहे आणि हा मँगो फ्लेवर आहे, कारण आता मँगोचा सीझन आहे, आणि हा क्लासिक फ्लेवर आहे। गुलकंद फ्लेवरमध्ये तुम्ही टूटी फ्रुटीसुद्धा टाकून खाऊ शकता, त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्ही आईस्क्रीमसुद्धा टाकून खाऊ शकता। हे आता या समरमध्ये खूप छान असे मिल्कशेक आहेत। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडतील। तर अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।